नगरसेवकाची अरे काहीतरी काम दाखवा. आपल्याला पैसे खायचेत, पैसे कमवायचेत, आपण सत्तेत आहोत, आपण या समितीवर आहोत, या समितीचे सदस्य आहोत, आपण सभागृह नेते आहोत, आपण विरोधी पक्ष नेते आहोत, आपण महापौर आहोत, आपण स्टँडिंग कमिटी चेअरमन आहोत. या सगळ्या आपल्यावर जबाबदाऱ्या आपल्या पक्षाने किंवा आपल्या नेत्याने दिल्या, त्या फक्त मलिदा आणि पैसे खाण्यासाठी दिल्या. तुम्हाला लोकांच्या काही अडचणी आहेत हे कळत नाही, वाचता येत नाहीत. आपला नगरसेवक हा आपला राहिलेलाच नाही, तो पक्षाचा झालाय आणि त्याला टार्गेट आहे की मला एवढे पाहिजेत, म्हणून तो फक्त सध्या आलेला माल वसूल करण्याच्या, लक्ष ठेवण्याच्या आणि वाटून घेण्याच्या एकाच राष्ट्रीय कार्यक्रमात अडकला. प्रत्येक सोसायटीतल्या लोकांनी नगरसेवकाशी भांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. ज्या महापालिकेच्या योजना आहेत तुमच्या सोसायटी पर्यंत आणल्या पाहिजेत. हे त्या नगरसेवकाची जबाबदारी. सेवक आहे तो तुमचा, तुम्ही निवडून दिलंय त्याला, पण तो जर आयटीत बसून त्याच्या कार्यालयातून तुम्हाला शहाणपण शिकवत असेल तर बघा, निर्णय घ्या आणि तुमचं तुम्ही ठरवा. नगरसेवकांनो, तुम्ही सत्तेत आहात, तुमच्या हातात आता प्रशासनाचे सुद्धा सूत्र आहेत आणि जर तुम्हाला शहरातल्या नागरिकांची एकंदरीत रस्त्याची दुरावस्था वाईट आहे म्हणून त्यांची परेशानी सुरू आहे, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डेत हे जर कळायला मार्ग नसेल तर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून देऊन सत्तेत बसून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे पैसे घेऊन तुम्हाला मतदान करून काय उपयोग झाला? मी आता शहरामध्ये फिरतो, पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रातला कुठलाही प्रमुख मेट्रो सिटीचा एरिया घ्या, पाऊस किती दिवस पडलाय हो. पेठांमध्ये ज्यावेळेस फिरताना घराच्या बाहेर निघाल्यापासून जे खड्ड्याचं त्या ठिकाणी दर्शन होतं आणि ज्या पद्धतीनं पाठीचे मणके असे खिळखिळे होतात, कल्पना पण नाही करू शकत की काय अवस्था आहे रस्त्यांची. नगरसेवकांना हे काहीच दिसत नाही. महानगरपालिकेच्या सिटी इंजिनियर असेल किंवा त्याचे जे काही कनिष्ठ अभियंते असेल, लाजा वाटत नसतील ह्यांना. म्हणजे माननीयनं सांगितल्याशिवाय, म्हणजे नगरसेवकांनी सांगितल्याशिवाय, लोकांनी तक्रारी केल्याशिवाय कुठलेच खड्डे मिटवले जाणार नाहीत का? चांगले रस्ते नागरिकांना मिळणारच नाहीत का? सिग्नल बंद आहेत, फुटपाथ उखडून गेले, स्पीड ब्रेकरची तर म्हणजे तांत्रिक दृष्ट्या आहेत की नाही हेच कळायला तयार नाही. वर्षानुवर्ष तेच खड्डे, तसाच घाणेरडा रस्ता आणि हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केला म्हणून सांगतात, बजेट मांडलं जातं आणि प्रशासन फक्त मलिदा खाण्यासाठी. लोकप्रतिनिधी नगरसेवक कशाला निवडून दिलंय? नगरसेवकाला फक्त महापालिकेमध्ये जाऊन सभागृहात चहा बिस्किट खायला आणि कामाची यादी निघाल्यानंतर फक्त त्या ठेकेदारांकडून पर्सेंटेज मागायला नगरसेवक म्हणून निवडून दिलंय का? नगरसेवकाची अरे काहीतरी काम दाखवा. आपल्याला पैसे खायचेत, पैसे कमवायचेत, आपण सत्तेत आहोत, आपण या समितीवर आहोत, या समितीचे सदस्य आहोत, आपण सभागृह नेते आहोत, आपण विरोधी पक्ष नेते आहोत, आपण महापौर आहोत, आपण स्टँडिंग कमिटी चेअरमन आहोत. या सगळ्या आपल्यावर जबाबदाऱ्या आपल्या पक्षाने किंवा आपल्या नेत्याने दिल्या, त्या फक्त मलिदा आणि पैसे खाण्यासाठी दिल्यात का? टक्केवारी म्हणजे वाटण्यासाठी दिल्यात का? तुम्हाला लोकांच्या काही अडचणी आहेत हे कळत नाही, वाचता येत नाहीत का? या सगळ्या गोष्टी खरं तर गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे चर्चा करतोय की या सगळ्या पुण्यातील सध्या तर खड्ड्यांची फार वाईट अवस्था. मला तर वाटतं सध्या जे रस्ते ते खड्ड्याच्या डिझाईननीच तयार केलेत की काय, या मुद्द्यांवर चर्चा करायची. पण जो जागरूक पुणेकर आहे आणि ज्याला खरंच हा त्रास होतो त्यांच्यापर्यंत, त्यांच्या सोशल मीडियापर्यंत, त्यांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ यासाठी पाठवा की बाबा हो, आपल्याला या नगरसेवकाच्या विरोधात आपल्या स्थानिक भागामध्ये 4-4 नगरसेवक आपण निवडून दिले आणि साला एक पण फिरकायला तयार नाही. काही प्रभागामध्ये असे नगरसेवक आहेत ते त्या प्रभागात राहतच नाहीत, बाहेर राहतात, चांगल्या चांगल्या इमारतीमध्ये राहतात. बरं, सगळे नगरसेवक असे पैशावाले आहेत, व्हाईट कॉलर काय आहेत, ब्लॅक कॉलर पण काय आहेत. यांना अडचणी सुद्धा सांगायची बऱ्याच सामान्य लोकांमध्ये हिंमत नाही. ड्रेनेजची झाकणं, कित्येक रस्त्यांवर तर त्या ड्रेनेजच्या झाकणाचा खड्डा, परत ते जर खाली दबलं असेल तर परत खड्डा आणि त्याच्यावर पाणी. अक्षरशः ज्यावेळेस पाऊस पडलेला असतो
माणूस अख्खा त्या खड्ड्यात आदळतो. काही ठिकाणी रस्त्याला अशा आडव्या चारीच मारलेल्या आहेत, त्याचा खड्डा, म्हणजे पाठीचा मनका असा सलाम नमस्तेच म्हणतो, इतकी वाईट अवस्था आहे. नाही कळत का कुणाला? लोक मेल्यानंतर, एखादी अपघात घडल्यानंतर किंवा कोणी खड्ड्यात चेंबरमध्ये अडकल्यानंतर, पावसाच्या खड्ड्यात वाहून गेल्यानंतरच त्याची दखल घेतली जाईल का? बरं, दखल घेण्यासाठी जे खुर्चीला चिटकून बसलेले सन्मान्य नगरसेवक असतील, यांच्या मनात जर काही संवेदना नसतील, मी आता कडक कपड्यात येणार, दिवसभर नुसते महापालिकेत झाकी करणार आणि निघून जाणार, हा जर नगरसेवकाचा एक दररोजचा जर राष्ट्रीय कार्यक्रम असेल, तर मला असं वाटतं हे तुमचे माननीय, तुमचे नगरसेवक तुमच्यासाठी खुर्चीवर बसलेले नाहीत. त्यांनी निवडणुकीच्या काळात, प्रत्येक नगरसेवकाने निवडणुकीच्या काळात जे काही 2, 5, 10, 20, 50 कोटी रुपये वाटले तुमच्या नागरिकांना, ते तुम्ही घेऊन मतदान केलेलं आहे. आता तुम्ही जगले काय मेले काय, तुम्हाला कितीही त्रास झाला, तुम्हाला 24 तास पाणी मिळो न मिळो, तुम्हाला चांगले रस्ते मिळो न मिळो, घाणीचं साम्राज्य किंवा रोगराई तुमच्या भागात पसरली किंवा नाही पसरली, कुणाला काही देणं घेणं नाही. महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या असो न असो, किंवा तुमच्याकडून टॅक्स घेताना मात्र तुम्हाला सतत 10 वेळेस मेसेज पाठवले जातील, नुसती वसुली तुमच्याकडून करून केली जाईल आणि तुम्हाला असंच वाऱ्यावर सोडलं जाईल. अशा पद्धतीचे सध्याचे नगरसेवक आहेत आणि हे अत्यंत वाईट आहे. शहरातला नगरसेवक कसा आहे याचा विचार जर सध्या केला तर तो फक्त महापालिकेला लुटणारा, फक्त बॅनर लावणारा, फक्त स्वतःचा उदो करणारा, आपल्या नेत्याचा बडेजाव करणारा, नेत्यापुढे हुजरीगिरी करणारा आणि सगळ्यात महत्वाचं आला ठेकेदार की त्याच्याकडून टक्केवारी मागणारा सध्या नगरसेवक म्हणजे तो फक्त सध्या दिसतोय. हीच आजच्या नगरसेवकाची व्याख्या झालेली आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. फार त्रास होतोय. बरं, ह्या सगळ्यांकडं 20-20, 30-30, 50-50 लाखांच्या गाड्या आहेत, काय 1-1 कोटीच्या सुद्धा नगरसेवकांकडे गाड्या आहेत. त्यांना रस्त्यावरचा खड्डा हा जाणवतच नाही. रस्त्यावरचा खड्डा कुणाला जाणवतो? जो रस्त्याने साध्या आपल्या गाडीनं फिरतो किंवा प्रत्यक्ष ट्रॅफिक जाम मध्ये. ट्रॅफिक जामची इतकी भयानक समस्या शहराला सध्या ग्रासलेली आहे. शहर प्रचंड परेशान आहे. काही कोणाला देणं घेणं नाही. सांगा बरं, ट्रॅफिक पोलीस सिग्नलच्या त्या चौकात असतात त्या आडबाजूला लपून बसलेले असतात. फक्त त्यांना बकरा पाहिजे असतो, पण ती ट्रॅफिक सुरळीत व्हावी असं कुणालाच वाटत नाही. हे घडतंय आणि एक नागरिक म्हणून, मी एक पुणेकर म्हणून किंवा तुम्ही मुंबईकर म्हणून किंवा कुणी नागपूरकर म्हणून, कुणी छत्रपती संभाजीनगरकर म्हणून, कोण ठाणेकर म्हणून, आपल्या आपल्या शहरातलं मी जे बोलतोय ते सगळीकडचं रडगाणं आहे. आपला नगरसेवक हा आपला राहिलेलाच नाही, तो पक्षाचा झालाय आणि त्याला टार्गेट आहे की मला एवढे पाहिजेत, म्हणून तो फक्त सध्या आलेला माल वसूल करण्याच्या, लक्ष ठेवण्याच्या आणि वाटून घेण्याच्या एकाच राष्ट्रीय कार्यक्रमात अडकलाय. त्याच्यामुळे तुम्ही जगले काय आणि तुमच्याशी काय होतंय काही देणं घेणं नाही. अशी जर अवस्था असेल, मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. या विरोधात बोललं पाहिजे. तुम्ही जर जागरूक नागरिक असाल तर आपल्या परिसरात ज्या अडचणी आहेत, खड्ड्याच्या, रस्त्याच्या, एकंदरीत सगळ्या, त्याच्यावर आवाज उठवा, बोला. नसेल तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा. प्रत्येक सोसायटीतल्या लोकांनी नगरसेवकाशी भांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. ज्या महापालिकेच्या योजना आहेत तुमच्या सोसायटीपर्यंत आणल्या पाहिजेत. हे त्या नगरसेवकाची जबाबदारी. सेवक आहे तो तुमचा, तुम्ही निवडून दिलंय त्याला, पण तो जर आयटीत बसून त्याच्या कार्यालयातून तुम्हाला शहाणपण शिकवत असेल तर बघा, निर्णय घ्या आणि तुमचं तुम्ही ठरवा. कारण मी तुमच्यासाठी बोलू शकतो, लढू शकतो, तुम्हाला सुधरू शकत नाही, कारण तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही निवडणुकीत करता. या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवणार का नाही हे ठरवावं लागेल. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.